शेवटी काय असतं, लेकरं डोळ्यासमोर ठेवले की माणसाला रस्त्यावरती उतरावं वाटतं. प्रत्येक वेळेस आमच्या मराठ्यांनी नेते डोळ्यासमोर ठेवले होते. आपला नेता मोठा झाला म्हणजे आपल्या लेकराला न्याय मिळेल. परंतु 70 वर्ष मराठ्यांच्या गोरगरिबांनी नेते मोठे केले, पण त्यांनी आमचे लेकरं मोठे केले नाही. म्हणून आता तिसरा टप्पा झाला आहे, तिसरा आपला दौरा झाला आहे तिसऱ्या जिल्ह्यात. आता आज लातूर जिल्ह्यात आहे. लातूर जिल्ह्यातला मराठा आणि पुऱ्या मराठवाड्यातला आणि पूर्ण महाराष्ट्रातला मराठा स्वतःच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर यायला लागला. प्रत्येकाला आशा आहे, म्हणजे वयोवृद्ध असतील, आमचे आजी आजोबा असतील, त्यांनाही वाटतं नातवाला न्याय मिळाला पाहिजे. आपण हाल भोगले, परंतु आता आपल्या लेकरांनी नाही भोगले पाहिजेत. म्हणून सगळेचे सगळे मराठी रस्त्यावरती यायला लागलेत. आणि आमच्या मुलाच्या न्यायासाठी आम्ही का रस्त्यावर येऊ नये? त्यांना आरक्षण असून ते रस्त्यावर यायला लागलेत. आम्हाला तर आरक्षण नाही आहे, आम्ही का रस्त्यावर येऊ नये? म्हणून शांततेत महाराष्ट्रातला आणि या ठरलेल्या जिल्ह्यातला मराठा एकत्र यायला लागला. शहरातले मराठी स्वतःचे घरं, दुकानं, नोकरी, एक दिवसासाठी सगळे बंद कामं ठेवून आंदोलनात सहभागी व्हायला लागले. तसंच प्रत्येक जिल्ह्यात राज्यात होणार आहे. काल भाषणामध्ये प्रखरतेनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ टाकलेली आहे तुम्ही, आणि थेट त्यांच्यावरच बोट दाखवले की हे सगळं तेच करून आणतात, असं तुमच्या भाषणाचा एकूण मतितार्थ होता. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. हे बघा दादा, मी त्यांना समजून सांगितलं. आता त्याचा अर्थ त्यांनी काय काढायचा ते त्यांनी ठरवायचं. त्यांचे माकडं असणारे जवळचे आमच्याच मराठ्यांचे काही तिकिटासाठी, आमदार मंत्री व्हायसाठी ते आता बोलते ना. आम्ही समजून सांगितलं त्यांना खरं काय आहे. तुम्ही काय करताय फडणवीस साहेब हे सांगितलं आहे मी त्यांना, की तुम्ही नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात म्हणजे खुन्नसीनं वागल्यासारखा तुम्ही समाजाशी, जनतेशी, राज्यातल्या वागताय हे त्यांना आठवण करून दिली. फक्त तुम्ही सांगितलं होतं सरकार येण्याच्या अगोदर, सरकार येण्याच्या अगोदर सांगितलं होतं की धनगर बांधवांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण दे. 10 वर्षे उलटून गेले, नाही दिलं. म्हणजे ही फसवणूक आहे. तुम्ही 10% ओबीसीचे नेते मोठे करता, 90% गोरगरीब ओबीसीचं वाटलं होतं. असंच तुम्ही मराठ्यांनाही सांगितलं होतं. मराठ्यांचंही तसंच तुम्ही केलं. 10% मराठ्यांचे लोक सुधारिता तुम्ही नेते, परंतु 90% गोरगरीब मराठ्यांचं वाटलं होतं. हे मी त्यांना समजून सांगितलं. छगन भुजबळ तुमच्या सत्तेत येतो, तुम्ही त्याला मंत्रिपद देता आणि त्याचा गैरवापर तो आमच्या मराठ्यांच्या विरोधात करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला फटका बसायला लागला. कारण तुमच्या लक्षात येत नाही आहे फटका कुठं बसतोय. तुम्हाला वाटतं नेता जवळ आला म्हणजे सगळे दुनियाच माझ्याजवळ आली, असं तुम्हाला वाटतंय. पण तसं नाही आहे. जास्त नाराजी पसरायला लागली. तुम्ही मराठ्यांचे नेते जवळ धरता, सामान्याला धरत नाहीत. आता छगन भुजबळला जवळ धरल्यामुळे छगन भुजबळने काय सुरू केलं? मंत्रिपदाचा गैरवापर केला आहे आणि सगळे ओबीसीचे नेते एकत्र करायला लागला आहे. मग आता लोक त्या ओबीसीच्या नेत्यावर नाही नाराज व्हायला लागले. लोक म्हणायला लागलेत की फडणवीस साहेबांनी त्या छगन भुजबळला बळ दिलं आणि त्यांनी बळ दिल्यामुळं तो सत्तेचा गैरवापर करून मस्ती आल्यासारखं आंदोलनं करायला लावतो. मराठ्यांच्या विषयी विखारी भाषणं त्यांना करायला लावायला लागला आहे. याच्यामुळं दंगल होण्याची शक्यता आहे या छगन भुजबळमुळं. आणि याला जबाबदार फडणवीस साहेबांनी ताकद दिली म्हणूनच आहे. ते त्याला गब्बस होत नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ मंत्रिपदच याच्यासाठी दिलं आहे फडणवीस साहेबांनी. आणि फडणवीस साहेबांनीच सांगितलं की तू लोक गोळा कर, मी एकाला आमदारकी देतो आणि तुम्ही मराठ्याच्या विरोधात बोला. आता येणे काय व्हायला लागलं फडणवीस साहेब, तुम्ही त्यांना मोठं करताल पण गोरगरीब ओबीसीचं वाटलंच होणार आहे आणि गोरगरीब मराठ्याचं वाटलं होणार आहे. तुम्ही असं केल्यामुळं गोरगरीब मराठा समाज तुमच्यापासून लांब जायला लागला. त्या नाराजीचा रोज तुम्हाला घ्यायला लागला. तुम्ही हे आम्ही त्यांना समजून सांगितलं आहे. तुम्ही त्याच्या नादाला लागून मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका हे समजून सांगितलं आहे. आता ते टीका समजितील, धमकी समजितील, ते नाही पण त्यांचे ते माकडं ते बोलायला लावते. परत मराठ्याचे 4-2 तिथं हिंडत आहेत मागं पुढं. ते माकडं टकूचे बोलणारच आहेत. आणि मग ते काय होतं, ते बोलले ते मराठ्याचे टकूचे की त्यांच्यावर नाराजी नाही होत मराठ्यांची, ही नाराजी फडणवीस साहेबांवरती येते. आणि म्हणून मराठा त्यांच्यावर नाराज होतोय आणि सामान्य ओबीसी नाराज होतोय. हे समजून सांगितलं. काय वाईट केलंय? चंद्रकांत पाटील हे दिशाभूल करतात असं तुम्ही म्हणाले. का नाही करत? त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितल्याशिवाय गिरीश महाजन साहेब हे दोघंही बोलतात. गिरीश महाजन साहेब काय म्हणाले, ही टिकत नाही. सगळ्या स्वाऱ्यांच्या अंमलबजावणी टिकत नाहीत. काय देतो तुम्ही देणार आहेत आणि तुम्हीच उडीणार आहेत. आमच्या लक्षात आलं आत्ताच. तुम्ही देणार, उडीणार तुम्हीच. जसं 13% आरक्षण दिलं तुम्हीच, वकील तुमचाच होता, वकील तुम्हीच लावला आणि उडून टाकलं. आता हे 10% आरक्षण तुम्ही दिलं, त्याच्या अगोदरच याचिका दाखल झाली. म्हणजे लागू होण्याच्या अगोदर 10%. हे भारतातलं पहिलं प्रकरण असेल की एखादं आरक्षणाची अंमलबजावणी होण्याच्या आधीच याचिका दाखल झाली, वकील तुमचाच आहे, म्हणजे तुम्ही ते उडीणार आहेत. तसं सगळ्या स्वारीची अंमलबजावणी तुम्ही देणार, उडीणार आहेत. त्यापेक्षा आमची पहिल्यापासूनची जी मागणी आहे
तुम्ही बदलतात मग हमेशा बदललेच नाही तर काय झाले. यांनीच सांगितलं होतं की आपण जे आणू, आरक्षणाचे अभ्यासक आणू, आपण घटना पारित करणारे आणू, जे कायदा पारित करते विधानसभेत, विधान परिषदेत, कायदे मंडळात ते सदस्य सगळे आणू. म्हणून आमदार, मंत्री सगळे अंतर्वली घेऊन आले, कायद्याचे घटनेचे अभ्यासक घेऊन आले, आरक्षणाचे अभ्यासक घेऊन आले. इतकंच नाही तर जजसुद्धा 4 जज लोकांना, न्यायाधीशांना सोबत घेऊन आले आणि म्हणले आता आपण काय करूयात, सरसकटनं त्यांचं लय पोट दुखत आहे नेत्याचं, तर आपण ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या आधारावर न निघालेल्या मराठ्यांना आपण आरक्षण देऊ आणि असं म्हणू की त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून देऊ, सगळे सोयरे म्हणून देऊ. आणि आता तुम्हीच म्हणताय टिकणार नाही, म्हणजे तुम्ही मराठ्याला फसवायला लागलात आणि मराठ्यानं तुम्हाला फसल्यावर नाही का घरी बसा लागायचं. सगळे सोयरीची अंमलबजावणी बी द्यायची, ती टिकवायची तुम्हीच. आमची मूळ मागणी आहे, तुम्ही बदललात ना, आमच्या मूळ मागणीवर आम्ही पुन्हा आलो. सगळ्या सोयरीसुद्धा अंमलबजावणी पाहिजेच आम्हाला, तो मुद्दा सोडत नाहीत आम्ही. आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे सुद्धा आम्हाला कायद्यात रूपांतर झालेलंच पाहिजे. आता गॅजेट पण आम्हाला लागू झालेलीच पाहिजे. आमची ही मागणी 29 ऑगस्टपासून आहे, आज नाही. केवळ आता 3 दिवस उरलेले आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये तुमचा काही संवाद झालाय का मंत्री किंवा कुठल्या प्रतिनिधींशी? हो, शंभूराजे देसाई साहेबांची काल बोलणं झालं, रात्री बोलणं झालं आज की ते करतायत. आमच्या गॅजेटसाठी पूर्ण तयारी आहे. आम्ही गॅजेट आणतोय, सातारा संस्थांचं आणतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणतोय आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीविषयी करतोय. मी रात्रीही त्यांना सांगितलं, काल रात्री सांगितलं आणि आज रात्रीसुद्धा सांगितलं की आमच्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे. ती टिकवायची जबाबदारी पण सरकारची आहे, कारण सरकार आम्ही नाही आहे. तुम्ही फसवणूक होईल असं होता कामा नाही. आणि त्यांनी सांगितलं आम्ही जे आहे ते कायद्यात टिकणारं देणार आहेत तुम्हाला, त्याची काळजी करू नका. त्यामुळं आम्ही शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवलेला आहे 100%. आणि आम्ही आमच्या मूळ मागणीवर सुद्धा ठाम आहेत की मराठा आणि कुणबी एकच आहे. बाकीच्या जशा 83 क्रमांकाला जी कुणबी आहे, मराठ्यांची पोटजात कुणबी होती, दोघांचा व्यवसाय सारखा आहे, दोघांचाही रोटीबिटी व्यवहार आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर सुद्धा आम्ही 29 ऑगस्टपासून ठाम आहेत. कारण बाकीच्या जशा पोटजाती घातल्यात, 180 जाती घातल्या, त्याच्यानंतर 90ला काही जाती घातल्या, 94ला काही जाती पोटजाती उपजाती म्हणून घातल्या, तर मराठ्यांचे सुद्धा पोटजात कुणबी आहे. तसंच सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि गॅजेटचं सुद्धा सांगितलं की तिनेही लागू करा. डेडलाईनबद्दल काही झाली चर्चा? नाही, त्याच्याबद्दल काही नाही. करतील 13 तारखेच्या आत. मराठ्यांनी विश्वास ठेवला म्हणल्यावर आम्ही ठेवणार आहेत. आम्ही गडबड करणार नाहीत, परंतु आम्ही ओबीसीतून घेणार आणि टिकणारं घेणार, हे मात्र खरं आहे. ते बदलतात, आम्ही बदलणार. असं कळालं की तुम्ही काल नांदेडमध्ये प्रखरतेनं बोलल्यानंतर थोडं तुम्ही सौम्य व्हावं अशी एक विनवणी सुद्धा करण्यात आल्याचं कळतंय. कारण तुम्ही इकडे येण्यापूर्वी जे आंतरवेलला अशोक चव्हाण आणि संदीपान मुंडे आले होते, त्यांच्या भेटीचंही कारण असं होतं की तुम्ही थोडं सौम्यपणे सरकारवर टीका करावी अशा पद्धतीचं होतं. नाही, तसं काही मी नाही खोटं बोलणार नाही. लगेच म्हणलं असतो मी, म्हणलो की नाही इथून मागं जे मंत्री आले त्याला जे आलं तेच बोलले, ते सांगितलं. मी खरंच सांगतो, मी नाही पोटात ठेवत. त्यांनी त्या विषयावर विषयच नाही झाला. विषय याच्यावरच झाला की गॅजेटबाबत. त्यानंतर शंभूराजे देसाई साहेबाला त्यांनी फोन लावला, 1-2 मंत्र्यांनाही लावला. त्याच्यानंतर त्यांनी आयुक्त साहेबाला आपल्या संभाजीनगरच्या लावला की गॅजेट आणलं होतं तुम्ही, त्याच्याबद्दलचं काय, कशी त्याचे आत्तापर्यंत काय केला आहे अभ्यास, हे याबद्दलच ती चर्चा झाली. आणि मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला सांगतो आणि याच्यात जरा लवकरच मार्ग काढता आम्ही बघतो, एवढंच बोलले. कारण आंतरवाली असा विषय कोणत्या पक्षाचा आला तरी ते मराठ्यांचं केंद्र आहे, तिथं वापस जा म्हणता येत नाही. पण माझ्या मराठ्यांना माहिती आहे किती मंत्री आले, किती आमदार आले, किती नेते आले, ह्यो कोणाचा होत नाही, ह्यो समाजाचा आहे. आणि मी समाजाच्या बाजून ठाम आहे. जरी सरकारने आम्हाला फसलं तर मी डबल समाजासाठी लढन, त्यात काय वाईट आहे. चूक कोणाची होती? सरकारची होती, माझी होती, समाजाची होती, तुमची होती. चूक कोणाची होत असती? त्याला काय, चूक झाली तरी मी समाजाच्या बाजूने, ते सोडून देऊ, परत दुसरं सुरू करूच. बंद नाही, समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढतो. शेवटचा मराठ्यांचा माणूस ओबीसी आरक्षण घालूच तर मी गप्प बसत नाही ना. मग जरी आता यांनी गैरसमज पसरायला सुरुवात केली सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत, ते किती बाऱ्या बदललेत? ते नाही का बदललेत? धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दल पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ म्हणले होते, आणखीन दिलं नाही. बदललेच ना. आम्ही आमच्या 29 तारखेच्या मूळ मागणीवर येतो. सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या, सरसकट मराठ्यांना कोणी प्रमाणपत्र, हे बदल नाही ना. नवीन मागणी नाही, पहिल्या दिवसापासूनची मागणी, गॅजेटची पहिल्या दिवसापासून आहे. त्यात काय एवढं? तुमच्या आंदोलनाचा काल एक दिसून आलेला आहे.
ESBC जो नवीन प्रवर्ग केला आहे आणि EWS या दोन्ही प्रवर्गातल्या मुलींना 100% शिक्षण मोफत केलं आणि तुम्ही मागणी केली होती मुलींना शिक्षण मोफत द्या आणि त्यासाठी तुम्ही चंद्रकांत पाटलांशी पाठपुरावा सुद्धा केला होता. हो, CM साहेबाला मी 4-5 मला वाटतं अंतरवालीत असताना 5-7 दिवसापूर्वी बोललो होतो. CM साहेबालाही त्यांनी सांगितलं होतं, शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं, 4-2 मंत्र्याशी त्यावेळेस बोलणं झालं होतं आणि आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही सांगितलं होतं. तुम्हाला जर फोनवर ध्यानात नसलं राहिलं तर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, जो मुलींसाठी तुम्ही 100% मोफत शिक्षण केलं आहे त्याची अंमलबजावणी नाही आहे. आता तुमच्या माध्यमातून कळतं आहे, मला माहीत नाही अंमलबजावणी केली म्हणून. जर केली असली अंमलबजावणी मोफत शिक्षणाची मुलींची तर सरकारचं कौतुकच, कारण जर अंमलबजावणी केली असली तर देणाराचं कौतुक केलं पाहिजे या मताचे आम्ही आहेत. आमच्या मराठ्यांचं मोठं मन आहे, मनापासून खरंच त्यांचा सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या जातीच्या मुलींना मोफत शिक्षण केल्याबद्दल. आंदोलन मराठ्यांनी केलं पण न्याय एकट्या मराठ्यांनी नाही घेतला. सगळ्यांच्या लेकीबाळीला, मग जात कोणची असू द्या या राज्यात, सगळ्यांच्या लेकीबाळीला मराठ्यांच्या आंदोलनामुळं मोफत शिक्षण मिळालं आणि सरकारनं त्याची अंमलबजावणी केली. त्याबद्दल मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माच्या जनतेच्या वतीनं सरकारचं मनापासून आभार, कौतुक. पण ते कायम टिकून ठेवा आणि ज्या मुलींचे याच्या अगोदर ॲडमिशन झाले, अंमलबजावणी केली नव्हती, त्याच्या आत ज्या फीस घेतल्यात ते वापस द्या. शेवटचा प्रश्न विचारतो की दररोज गर्दीचे विक्रम होत आहेत, मराठी एकत्र येत आहेत, पाऊस असताना सुद्धा काल पावसात सुद्धा मुसळधार असला तरी मराठी एक येणार आणि कडक उन्हाळा असला तरी येणार. कारण आम्हाला वेदना तितक्या आहेत, आमचे लेकरं खूप हाल भोगतायत, खूप हाल भोगतायत. अति मराठा कसा सहन करणार आहे? शेतीतले कामं करायचे आहेत, पोरं शिकवायचे आहेत, पण उपयोगच होत नाही म्हणून लोक शेतीतलं सुद्धा काम एक दिवस टाळतात पण आंदोलनात सहभागी होते. आता यांना आरक्षण असून हे एक ताकदीनं रस्त्यावर उतरायला लागले. मग माझा मराठ्याला आरक्षण नाही म्हणल्यावर तो किती ताकदीनं उतरून तो घरी कसा राहील? तो घरी राहणं म्हणजे स्वतःच्या लेकराचं वाटोळं करणं आहे. म्हणून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आहे माझं, आणि शेतकरी मराठ्यांना, कामगार नोकरदार मराठ्यांना, व्यावसायिक मराठ्यांना आव्हान आहे की तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आपले लेकरं मोठे करायचं बघा. नेते मोठे करण्यापेक्षा ही नेता मोठा होईल पण आपल्या लेकरांचं उभं आयुष्याचं वाटोळं होईल. म्हणून सगळ्यांनी एक दिवस कामं बंद ठेवा. आपण आपल्या शहरातल्या मराठ्यांनी सुद्धा आपण आपले कामं बंद ठेवा आणि माता मावल्यासह ताकदीनं रस्त्यावर या. आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि शांतता पण ठेवायची. आपल्या मुलाला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला हटायचं नाही. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण ताकदीनं सगळ्यांनी शांततेत या रॅलीत सहभागी व्हा. आपली शक्ती रस्त्यावर जर दिसली तर सरकार लवकर आरक्षण देणार आहे. ठरू ना, वेळ आल्यावर ठरू. तुम्ही आता म्हणालात की आमचं जर सरकार आलं तर आम्ही 100% समाजाला हे देऊ, म्हणजे न्याय देऊ. मग तुम्ही 288 जागा लढवण्याचं निश्चित केलं. 13 तारखेनं ठरू. काय गडबड नाही करायची. त्यांनाही कळालंय आम्ही टायमाला केल्यावर काय होतं. आता काय असतं, समाजाचं हित बघायला लागतं मला. 200 जण समोर उभं राहिलेल्यांचं हित नाही बघून जमणार मला. मग त्या सरकारमध्ये आणि त्या राजकारणात माहीत काय बदल. 200 जण येऊन करते रा 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 करा उभा मी आमदार होईन. तो आमदार होशील पण जात बी संपली नाही पाहिजे ना, आणि तो होतोय का नाही हे बी बघावं लागेल ना. इथं समीकरण राजकारणात जुळायला लागतात. या 200 जण माया अवतीभोवती फिरणाऱ्या महाराष्ट्रातल्या यांच्यासाठी करोडो मराठ्यांचा नाही वाटोळं करू शकत. त्यामुळे माझ्या मराठ्यांची शान कशात राहील, माझा मराठा समाजाची पावर राज्यात कायम कशी राहील हे मला बघावं लागणार आहे. मराठाच किंग राहायला पाहिजे, त्याच्या हातात पावर राहिली पाहिजे. गोरगरीब मराठ्यांच्या, गोरगरीब ओबीसींच्या हातात पावर राहिली पाहिजे, हे स्वप्न आहे माझं. त्यापेक्षा पाडा म्हणण्यात बिले ताकद आहे ना. पाडा की घरी ते लय सोपं गणित आहे. पण आम्ही ठरवणार आहेत उभा करायची का पाडायची. जर समीकरण 4-5 जातीचं आमचं जुळलं 288 उभा केले. पण समाजाला विचारू, समाज जर म्हणला उभा करायची तर उभा करू, नाही तर 288 उभा करायची का पाडायची हे लांब निर्णय. आणखीन 2-3 टप्पे राहिले आमच्या दौऱ्याचे. ते झाल्यावर आम्ही 100% असा बॉम्ब उडविणार आहेत, यांना कुणाला सुधारणार. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.